नेक्स्ट क्वेश्चन नीट 2019 का है. 2 point charges A and B having charges plus Q and minus Q respectively. Okay, and they are placed at a certain distance apart and force acting between them is F. दोन चार्जेस प्लस क्यू आणि मायनस क्यू दिलेले, डिस्टन्स काहीतरी आर दिलेला आहे आणि त्यांच्यामध्ये फोर्स किती होता, एफ होता. इफ जर आपण काय केलं, इफ 25% चार्ज ऑफ बी इज ट्रान्सफर्ड ए, चार्ज ऑफ 25% ऑफ चार्ज ए इज ट्रान्सफर्ड टू बी, charge A transferred to B, then force between the charges becomes फोर्स काय राहणार आहे, चार्ज फोर्स इज इक्वल टू राहणार आहे के क्यू ए क्यू बी अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर के इंटू काय राहणार तुमचं, के इंटू क्यू प्लस क्यू, क्यू ए काय प्लस क्यू आणि क्यू बी काय मायनस क्यू अपॉन डिस्टन्सचा काय राहणार आहे तुमचा, डिस्टन्स आरचा स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, इथे काय येणार आहे मग मायनस साईन बाजूला घ्या, के क्यू स्क्वेअर अपॉन काय येणार आहे तुमचं आर स्क्वेअर, इक्वेशन नंबर फर्स्ट द्या. ठीक आहे, के काय तुमचा कॉन्स्टंट, केची व्हॅल्यू किती असते कॉन्स्टंटची 1/4 पाय एप्सिलॉन नॉट एवढी व्हॅल्यू राहते, त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू राहते 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर कुलोम स्क्वेअर, एवढी व्हॅल्यू त्याची फिक्स राहते केची. ठीक आहे, आता डिस्टन्स आहे आर, डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस ए अँड बी. आता ज्यावेळेस तुम्ही काय केलं 25% ट्रान्सफर केला, काय केलं 25% चार्ज कोणाचा एचा ट्रान्सफर केला बीला, कोणाला एचा बीला चार्ज ट्रान्सफर केला, तर क्यू ए काय बनणार आहे, क्यू ए डॅश काय बनणार आहे तुमचा 75/100 इज इक्वल टू 100/100 इंटू काय असणार आहे तुमचं क्यू ऑफ ए इज इक्वल टू काय राहणार आहे तुमचं क्यू ए कोण क्यू आहे तुमचा, इथे काय राहणार तुमचं 3/4 इंटू क्यू राहणार आहे. ठीक आहे, 3/4 इंटू क्यू हे झालं क्यू ए डॅश. आता क्यू बी डॅश काय मिळणार आहे तुम्हाला, क्यू बी डॅश काय मिळणार आहे, क्यू बी डॅश जो मिळेल 25/100 इंटू काय राहणार तुमचं क्यू ए प्लस क्यू ऑफ बी इज इक्वल टू काय तुमचं 1/4 इंटू क्यू मायनस ऑफ क्यू इज इक्वल टू काय येणार आहे मायनस 3/4 क्यू. ठीक आहे, मायनस 3/4 क्यू एवढं येईल. आता एवढी जर व्हॅल्यू येत असेल तर तुम्हाला काय करायचं, फोर्स फाइंड करायचा कोण एफ डॅश फाइंड करायचं. आता एफ डॅश फाइंड करायचं तर काय येणार तुमचा के क्यू डॅश मायनस क्यू ए डॅश आणि क्यू बी डॅश अपॉन डिस्टन्स सेमच ठेवलं. ठीक आहे, इज इक्वल टू के 3/4 आणि त्यानंतर क्यू बी काय तुमचं क्यू बी जे आलेलं मायनस 3/4 इंटू क्यू आलेलं, डिवाइडला काय तुमचं डिस्टन्सचं स्क्वेअर. ठीक आहे, डिस्टन्सचं स्क्वेअर 3 3 किती येणार आहे 9 आणि 4 चौक 16, 16ला बेस 16 डबल डिवाइडला तर बेसला जाईल. ठीक आहे, इथे किती येणार 9 के क्यू स्क्वेअर मायनस आणि क्यू कॉमन काढला काय येणार आहे 16 आर स्क्वेअर. ठीक आहे, 16 आर स्क्वेअर ह्याचा अर्थ काय येणार आहे तुमचा 9/16 बाजूला के क्यू स्क्वेअर बाय आर मायनस ऑफ टर्म तुमचा ओरिजिनल फोर्स आहे. एफ डॅश काय येणार तुमचा 9/16 एफ 16 ऑफ एफ फेअर एफ इज इक्वल टू काय के क्यू स्क्वेअर बाय आर स्क्वेअर निगेटिव्ह साईन याच्यामध्ये. ठीक आहे, आन्सर काय असणार आहे तुमचं 9F/16 ऑप्शन नंबर ए राहील.